मित्रांनो, पृथ्वीवरचा स्वर्ग इकडेच आहे. असं तुम्ही कोणाला बघितलंय का ज्यांना म्हणजे पोरबाळ होत नव्हता आणि त्यांनी नवस केला? असं बघितलं ना. अच्छा, म्हणजे खूप जागृत देवस्थान. इकडे चहा चालला अगदी 4 पावलांच्या अंतरावरती बिचारा. 6 बाबा रेनकोट थोडा 2 सेकंद 3 सेकंदासाठी गरम होईल. नको, काय गरम वापस थंड होईल. नाही मग तुलाच ठेवतो गरम ना लागेल. तर तो नको बोलतो. आता काय करू मी? थोडं 2 मिनिटासाठी गरम होणार आहे, वितळणार नाही. वाहून गेला. नमस्कार मित्रांनो, मी संदीप पवार आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल पवार ब्लॉग्समध्ये. आज आपण आम्ही भटक्या सह्याद्रीच्या विद्यमाने अंब्रेला वॉटरफॉलला व्हिजिट द्यायला आलो आणि भंडारदरा या ठिकाणी हे ठिकाण आहे. सो एक ब्रेकफास्ट राईड आणि एक 1 डे रिटर्न अशी ट्रिप आम्ही काढत होतो. सो आता आम्ही इकडे आलो आहे आणि बघूया आता आपल्याला कसं आपल्याला दृश्य बघायला भेटतं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडची सगळी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेल. भंडारदरा या निसर्गरम्य जागी जात असताना आम्हाला विविध गावातून खूप सुंदर सुंदर रस्ते लागले, नद्या ओढ्या लागले आणि खूप सुंदर सुंदर मंदिरंसुद्धा आम्हाला पाहता आली. आणि या सुंदर रस्त्यावर बाईक चालवायची मजा काही औरच असते. भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळच जलविद्युत केंद्रही आहे. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजून भर टाकतात. आम्ही पोचलो आहे इकडे. अशोक माझ्यासोबत आहे आणि आदित्य आणि आपला बाबा म्हणजे अशोक घोरपडे पुढे चाललेत. अक्षय घोरपडे तो बाबा घोरपडे. आता त्याला मी तो हां त्याचं नाव अक्षय घोरपडे पण त्याला बाबा बोलतात, त्याचं नाव बाबा नाही रे. सो ते तिकडे आहेत आणि खूप प्रचंड जोरात असा आवाज येतो आहे पाण्याचा, खूप सुखावणारा ॲक्च्युली. आणि माझं हे फर्स्ट टाईम आहे, मी फर्स्ट टाईमच येतो आहे आणि खूप भारी वाटतं ॲक्च्युली इकडचा निसर्ग वगैरे बघून. सो पाऊस आता म्हणजे यायच्या तयारीतच आहे आणि पावसाळा यायच्या अगोदर मला इकडे यायचा एक चान्स भेटला. सो खूप बरं वाटतं आहे. अंब्रेला फॉल्स हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा असून तो मुख्यतः पावसाळ्यात आणि धरणाच्या विसर्गानंतर पूर्ण प्रवाहाने वाहतो. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकार आणि प्रवाह, ज्यामुळे तो अंब्रेला म्हणजे छत्रीसारखा दिसतो, म्हणून त्याला अंब्रेला फॉल्स असे नाव देण्यात आले आहे. या धबधब्याचे मनमोहक सौंदर्य पर्यटक आणि छायाचित्रकार यांना मोहून टाकतो. विशेषतः पावसाळ्यात हा धबधबा आपले संपूर्ण सौंदर्य प्रकट करतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे त्याचा वेग आणि प्रवाह अधिक वाढतो. त्यामुळे पांढऱ्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहातून निर्मिती होणारी निसर्गाची कलाकृती पाहताना डोळ्याचे पारणे फिरते. धबधब्यांच्या सानिध्यात असलेल्या हिरव्यागार झाडांच्या पार्श्वभूमीमुळे येथे एक वेगळाच आनंददायी अनुभव मिळतो. अंब्रेला फॉल्सचा परिसर हा ट्रेकिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे. निसर्गाच्या सानिध्यात चालत जाण्याचा आणि धबधब्याजवळ पोहोचण्याचा अनुभव अद्भुत वाटतो. काही भागात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आणखी जवळून अनुभव घेता येतो. तसेच अनेक दुर्मिळ पक्षी या भागात पाहायला मिळतात, त्यामुळे येथे पक्षी निरीक्षण करण्यासाठी अनेक देखील उत्तम जागा आहेत.
मित्रांनो, जेवढा हा धबधबा असा लांबून छान दिसतो ना, जवळनं तेवढंच त्याचं रौद्र रूप आपल्याला बघायला भेटतं. अक्षरशः पाण्याचे जे तुषार आहेत ते आपल्या अंगावरती उडतात आहेत आणि खूप रिस्की ॲक्च्युली. तुम्ही आला तर जरा लांबूनच याचा म्हणजे आस्वाद घ्या. कोणी पाण्यामध्ये जायचा प्रयत्न करू नका, कारण आताच एक लोकल दादा भेटले मला, त्यांनी सांगितलं की दरवर्षी लोकांना सांगून सुद्धा 2-3 लोकांचे याच्यामध्ये बुडून मृत्यू होतो. सो या गोष्टीची काळजी घ्या. महाराष्ट्राचं पर्यटन आपल्याला जपायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने जपलं तर मग अशा गोष्टींकडे जास्त पर्यटक येतील आणि इथल्या लोकांना तेवढंच उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल. सो आला तर काळजीपूर्वकच या लोकेशनला भेट द्या. सो मित्रांनो, आता तुम्ही बघितलं आपण अमरेला वॉटरफॉलला आलो इकडे भंडारदऱ्याला, आणि तिकडे एक ब्रिज आहे जो इंस्टाग्रामला आता सध्या व्हायरल वगैरे होतो आहे. सो तो ब्रिज बघून ना लोक मूर्खासारखे ना चाळे करतात आणि त्या ब्रिजवरती जातात, आणि खूप जुना ब्रिज आहे, केव्हाही तुटू शकतो आणि दुर्घटना होऊ शकते. तर हे काका आहेत. काका, नाव काय तुमचं? नाव तुमचं? महादेव काका खरंच खूप चांगलं काम करतात आहेत. म्हणजे लोकांना ॲक्च्युली तिकडे जाण्यापासून हटकतात आहेत, कारण त्यांना माहीत आहे की तो ब्रिज खूप जुना आहे आणि तिकडे जाऊन लोकांना इजा होऊ शकते किंवा त्यांचा जीव देखील जाऊ शकतो. तर महादेव दादा जे आहेत काका खूप चांगलं काम करत आहेत, पण लोकांना असं वाटतं की ते आम्हाला हटकतात, आम्ही एवढ्या लांबून आले किंवा काय. आम्हीसुद्धा लांबून आलो आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की अशा ठिकाणी जाल ना तर मग इकडच्या नावाला गालबोट लागणार नाही, एखादा ॲक्सिडेंट वगैरे होऊन त्याची काळजी घ्यायला पाहिजे. बघा आता महादेव काका जे सांगतायत ॲक्च्युली आपल्या घरातल्याप्रमाणेच ते आपल्याला सगळ्यांना ट्रीट करतात, पण लोकांना ते थोडं वात्रट वाटतं, कारण लोक येतात आणि इकडे काहीतरी उलाढाली करतात आणि एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झालाच तर त्याला देखील त्रास आहे, त्याच्या घरच्यांना पण त्रास आहे आणि इकडच्या पर्यटकांना आणि महादेव दादांसारख्या लोकांना पण जे इकडच्या जागेचं संरक्षण करतात. तर तुम्ही आलात तर अशा दादांना काकांना असं तुम्ही दुय्यम नजरेने नका बघू, कारण तुमच्या सुरक्षिततेसाठी ते लोक झटत आहेत आणि त्यांना काही गरज नाही आहे एजमध्ये इथे येऊन तुम्हाला सगळ्यांना वाचवायची किंवा सांगायची की जाऊ नका. हे तर तुम्हाला कळलं पाहिजे. बट अनफॉर्च्युनेटली मी आल्यापासून पण मी बघतो आहे की बरेच जण तिथे जातात, काका हटकतात परंतु परत जातात आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आलात एन्जॉय करा, खूप मजा करा, पण थोडंसं रिस्क घेऊ नका आणि अशा काकांना किंवा बाकीच्यांनाही त्रास देऊ नका. धन्यवाद. भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटन स्थळ असून दरवर्षी विविध ठिकाणाहून येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्यात देखील भंडारदऱ्यामध्ये इतर ठिकाणांपेक्षा थंड हवामान असते, त्यामुळे उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी येथे पर्यटक येतात. सो मित्रांनो, इकडे एक किल्ला आहे, म्हणजे त्या पायऱ्यांचा वेढा आहे, म्हणजे वरनं आपण लक्ष ठेवू शकतो असं. सो आम्ही चौघं आता चाललो आहे वरती. थोडक्यामध्ये आपण बघूया वरतून कसं दिसतं आहे आणि आपण खालच्या दिशेने जाऊया. बट आता वरतून जे दृश्य दिसणार आहे ना, खूप कमाल दृश्य दिसणार, खूप मजा येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे एक आवडते स्थान असून कित्येक प्रसिद्ध हिंदी मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच परिसरात झालेले आहे. जसे कटीपतंग, हिना, राम तेरी गंगा मैली, राजू चाचा आणि देऊळ हे त्यापैकी काही चित्रपट आहेत. भंडारदरा हे निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. येथे येऊन तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता, ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता आणि थंड हवामानाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या या ठिकाणी मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. भंडारदरा धरण आणि त्याचा परिसर निसर्गरम्य स्थळे पाहून तुम्ही निश्चितच भारावून जा. त्यामुळे महाराष्ट्रातील हे सुंदर पर्यटन स्थळ तुम्ही एकदा तरी अनुभवा. मित्रांनो, पृथ्वीवरचा स्वर्ग इकडेच आहे. खूप धमाल येते, खूप मजा येते आणि पाण्याचे थेंब अंगावरती येतात आहेत आणि खूप भारी फिलिंग आहे. मित्रांनो, तुम्ही पण कधी तुम्हाला जमलं वेळ काढून तुम्ही या आणि ह्या जागेला नक्की भेट द्या. खूप कडक, खूप बाप जागा आहे भाई. भंडारदरा आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहून शाळेत शिकवलेली एक कविता अचानक ओठांवर आली. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत लागली.
सो मित्रांनो, आता आपण बघितला वॉटरफॉल आणि इकडेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची एक मूर्ती बघायला भेटते. सो आपण बघूया, आपण त्या ठिकाणी जाऊया आणि तिथलं पण दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण तिकडे होतो वरती आणि इकडे आपल्याला आपले शिवाजी महाराज बघायला भेटतात. तर महाराजांची मूर्ती आहे, तर आपण कसं नाही जाणार. आलो आहे तर नक्कीच जाऊया. सो खूप छान असं स्ट्रक्चर केलं इकडे, बघू शकताय. मेन कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. तर इकडे जे तुम्ही स्मारक बघताय तिथे लिहिले असं, इसवी सन 1971 साली भारत पाक संघर्षात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या पुण्यस्मृतीत कोटी कोटी प्रणाम. भंडारदरा मित्र मंडळ. याच्यासमोरच म्हणजे शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोरच आपल्याला असं थोडं नाही सांगू शकत आहे स्विमिंग पूल आहे की काय, बट असं एक स्ट्रक्चर बघायला भेटतं. आणि तिथून सरळ आल्यावरती आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेचं, आपल्या आईचं दर्शन होतं. इकडे आईची मूर्ती बघायला भेटते आणि मूर्ती तुम्ही बघा, खूप मन प्रसन्न करणारी आहे. सो मित्रांनो, आता आपण भंडारदरा इकडे अंब्रेला वॉटरफॉल बघितला आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा निहाळण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर, अलौकिक आपल्या महाराष्ट्रामध्ये निसर्गाची एक देण आहे. सो खूप भारावून होतं की आपल्याला कशाला महाराष्ट्राच्या बाहेर उगाच पिकनिक काढायच्या टूरला जायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्येच एवढा सुंदर असा निसर्गाचा ठेवा ठेवला आहे. तर मित्रांनो, बाहेर जाण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात फिरा. मला वाटतं की अखंड आपण महाराष्ट्र जरी फिरलो ना तरी आपल्याला एक आयुष्य कमी पडेल. सो फक्त एवढं लक्षात ठेवा की कधी पण तुम्हाला जर जायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये जावा, जेणेकरून सगळ्या गोष्टींचा आढावा तुम्हाला घेता येईल आणि निसर्ग आपल्याला पाहता येईल. सो मित्रांनो, आता आपण भंडारदरा कवर केला आणि भंडारदरा फिरून झाल्याच्या नंतर आता आम्ही चाललो आहे रंधा फॉलला. तर अशोकला विचारूया, अशोकला कसं वाटलं लोकेशन. अशोक, कसं वाटलं लोकेशन तुला? लोकेशन छान आहे, पण येऊन थोडी तुम्ही काळजी घ्या आपली. बाकी काय नाही, बाकी छान आहे. म्हणजे एका दिवसात फिरण्यासाठी खूप छान लोकेशन आहे. हां, वन डेसाठी ठीक आहे. आणि इकडचे रस्ते कसे वाटले तुला बाईक राईडसाठी? एक नंबर रस्ते. तो जे वळणाचे रस्ते आहेत ना मित्रांनो, त्याच्यावरती बाईक राईड करायला खूप मजा येते. अशोकचंही म्हणणं तेच आहे. फक्त एवढंच की आपण अशा मोकळ्या रस्त्यावरती ज्या वेळेला गाड्या चालवतो थोडीशी काळजी घ्या, कारण आपण ह्या रोडवरती नौके असतो आणि आपल्याला इकडच्या बऱ्याच रस्त्यांची माहिती नसते, खड्डे देखील असतात. सो आलात की तेवढं फक्त लक्ष द्या. सो फायनली मित्रांनो, आपण भंडारदरा फिरून आल्याच्या नंतर इकडनं अवघ्या 9 किलोमीटर आय गेस लोकेशन आहे रंधा फॉल आणि खूप असं प्रसिद्ध ठिकाण आहे. जशी लोक आपल्या भंडारदऱ्याला जातात तसेच रंधा फॉलला पण येतात आणि असं बोललं जातं की काही जुन्या पिक्चरांमध्ये किंवा आपल्या नवीन मूवीजमध्ये सुद्धा इकडे शूट केलेलं आहे बरेचसे मूवीज. आणि आज आपण आलो आहोत दोन्ही लोकेशन कवर करायला. एक तर कवर झालं आहे आणि आता आपण आलो दुसरी लोकेशन कवर करायला. सो मित्रांनो, बघत राहा हा व्हिडिओ आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे रंधा फॉल. सो आता मे महिन्यामध्ये काहीशी अशी स्थिती आहे रंधा फॉलची. रखरखतं ऊन आहे, परंतु पाहण्यासारखी जागा आहे आणि
खूप भारी वाटतं ॲक्च्युली बघायला इकडे. आणि इकडे व्ह्यू पॉईंट आहेत 2 ठिकाणी. एक इकडे तुम्हाला दिसतं आहे व्ह्यू पॉईंट आहे, आणि एक आहे तो मेन. जेव्हा पावसाळ्याचा मेन सीझन असतो ना, त्यावेळेला पाणी खूप असं ओसंडून वाहत असतं इकडे, आणि ते बघायला खरंच खूप मजा येते. सो आता मी इकडे चाललो आहे. ते सुद्धा एका देवीचं मंदिर आहे. सो देवीच्या मंदिराला देवीच्या मंदिराला भेट देऊया. बघू शकताय खूप छान असं देवीचं मंदिर आहे. सो मित्रांनो, आता आपण देवीचं मंदिर बघितलं. तर मावशींसोबत बोलत असताना काही गोष्टी मला प्रकर्षाने कळल्या, आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. कारण हे फक्त एक पर्यटक स्थळ नसून एक आस्थेचा आणि भावनेचा पण एक मेळ आहे इकडे, आणि एक खूप जागृत देवस्थानसुद्धा आहे. तर मावशींकडनं आपण जाणून घेऊया या जागेबद्दल थोडं, आपल्याला मावशीचे मार्गदर्शन करू शकतील ते. मावशी, तुमचं नाव काय? लताबाई विठ्ठल गावंडे. अच्छा. तर लता मावशी, आता हे मंदिर जे बघितलं त्या मंदिराबद्दल थोडंसं सांगा ना आपल्या लोकांना. ते पार्वतीचा अवतार आहे. अच्छा. रामायणामध्ये नाही का सीता ज्या वेळेस नेली ना त्यावेळेस त्यांनी ते अवतार घेतला होता रामाला बोलवायला करताना. राम एक वैष्णव येता नाही, मग ते बोलवायला करताना तिने अवतार घेतला होता. त्यावेळेस तिने इथं अवतार धारण केले. अच्छा, पार्वती माईने अवतार घेतला होता. तर मावशी, मी इकडे त्या मंदिरामध्ये ना असे छोटे छोटे पाळणे बघितले, ते नक्की काय आहेत? ते नवसाचे राहतात बाळा. नवसाचे म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही? हा हा. अच्छा. आणि नवस पूर्ण होतो? नवस पूर्ण होतो, मग पूर्ण झाल्याच्या नंतर मग ते पाळणे वाटतात. अच्छा, म्हणजे असं तुम्ही कोणाला बघितलंय का ज्यांना म्हणजे पोरबाळ होत नव्हता आणि त्यांनी नवस केला? असं बघितलं ना आम्ही. अच्छा, म्हणजे खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे ज्यांना पोरबाळ होत नाही त्यांनी इकडे यावं. आणि मनात भावना असली तर. अच्छा. श्रद्धेवर राहते ना ज्याच्या त्याच्या. बरोबर आहे. शेवटी विश्वास हा माणसाला पुढे घेऊन जाणारा एक भाग आहे. सो मित्रांनो, आताच तुम्ही ऐकलं, एक श्रद्धेचा भाग आहे आणि दुसरी गोष्ट एक जागृत देवस्थान आहे. आणि तुमची आस्था असेल आणि ज्यांना म्हणजे खरंच पोरबाळ होत नाही आणि त्यांना खूप इच्छा असते आपल्याला एक वंश असावं, आपल्याला एक पोरबाळ असावं, तर इकडे येऊन त्या देवीला नवस केला जातो.
आणि नवस पूर्ण झाल्याच्या नंतर एक छोटासा पाळणा देवीच्या चरणी अर्पण केला जातो आणि अशा प्रकारे तो नवस फेडला जातो. ही गोष्ट आपल्याला आता इथे मावशींमुळे कळली. तर मावशी तुम्ही खूप वेळात वेळ दिलात, बरं वाटलं आणि पुन्हा कधी आलो तर नक्की भेट घेऊन आम्ही इथंच राहतो. अच्छा, तुम्ही इथंच मंदिर राहतं आमचं, म्हणजे इथं दुकानच राहतं इथं. अच्छा, तर मित्रांनो केव्हाही आलात ना तर ह्या टर्नला म्हणजे असं तुम्ही इथनं वरतून आलात ना तर इकडनं खाली एक टर्न आहे, असा वळण आहे. तर वळणाच्या कोपऱ्यालाच मावशींचा शॉप आहे. तर मावशी असं ओटी भरायचं साहित्य, प्रसाद, नारळ, धागा, काही खाऊ वगैरे सगळं असं थोडक्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह इथे चालतो. तर कधी आलात तरी मावशींची भेट घ्या आणि या मावशींकडनंच काहीतरी विकत घ्या. सो मित्रांनो, आत्ताच आपण रंधा फॉल पण बघून आलो आणि पुन्हा आपण आलो आहे भंडारदरा याच ठिकाणी. आता इथे आपण खाल्ला तो एक स्कॅमवाला वडापाव होता, म्हणजे पाव होता, पावला लावलेला होता बेसन आणि फक्त तेच दिलं होतं 20 रुपयाला एक. पण खाल्ला आता भूक लागलेली तर. सो आता आम्ही बनवतो इकडे चहा बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला बनवायची इथे आपल्या इथे भेटते इप्पी, ही भेटते गिप्पी. ही गिप्पी मॅगी बनवायची आहे आणि आता बघूया आता. सो आपली चहा आता बनते आणि चहा झाल्यानंतर चहाचा आस्वाद घेत मॅगी बनवूया. नाहीतर मग विचार झाला चहा घेऊया पहिला आणि पाण्यामध्ये जाऊया आणि नंतर मग वरती येऊन मॅगी बनवूया, कारण नंतर पाण्यातनं आल्यानंतर थोडीशी भूक लागल्यासारखं होईल. सो बस बस बस. सो मित्रांनो, आता बघू शकताय आम्ही आता चहा बनवतोय आणि भंडारदऱ्याला आमचा चहा चालू आहे. आणि इकडे एक आपला एक मित्र, आपल्याला निसर्गातला मित्र आहे. आपण अगदी इकडंच अगदी जवळ आहे, तर तुम्हाला त्याची भेट करवतो. बघा इकडे चहा बनतोय. साप आहे इकडे, साप. घाबरलाय साप पण बिचारा, कारण सगळीकडे असे माणसं आहेत, हुल्लडबाजी करतात आहेत. आपण त्याच्या निसर्गात आलो आहे आणि इकडे बघू शकताय इकडे चहा चालला. अगदी 4 पावलांच्या अंतरावरती बिचारा साप आहे. सो त्याला आपण त्रास नको देऊया आणि कोणाला सांगूया नको, कारण काय कोणाला सांगितलं तर घाई गोंधळ होईल आणि परत कोणाला लागेल किंवा दुखापत होईल. पण एवढी काळजी घेऊ की या भागामध्ये कोणी येणार नाही. त्याला राहू द्या तिकडे. मी जातो आपला चहा तिथं उकळतो, माझा चहाचा आस्वाद. थोडं होत. बस बस बस. ग्लास कलंडील असं वाटतं. नाही नाही, बस बस बस. ग्लास कलंडेल, टोप कलंडला. सुखसुख केलान. बस बस बस. आता मापच होत नाही, सरकते त्या टावेलाच नाही. बस बस बस. काय आता तो ठेवायचा कशाला? नाही नाही, म्हणजे असं सांगतो. ट्रेनिंग कुठून भेटली तुला? पण मी गाळतो बरोबर ना. बस बस बस. अरे गाण्याचा अनुभव आहे रे हे, ह्याच्यात
आई तर टोपच सरकतोय. मला वाटलं आता समोरच्या हाताला पाचतो का काय डायरेक्ट. आता मी बनवले चहा. आता आपले मित्रमंडळी आता त्या चहाचा आस्वाद घेत आहेत. भावांनो सकाळी आपण बिस्किट घेतलेलं आहेत ना. बस 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 एक गुड्ड्यात इथे पण पार्ले इज इमोशन यार आहे की नाही. खोट मित्रांनो ये इकडे. आता सीन असा केलाय ना बाबाने आणली नाही पॅन्ट. बाबा लाजतो अंडरपॅन्टवर राहायला. आता मी माझी पॅन्ट द्यायला दिली आणि मी रेनकोट घातलं बघा. रेनकोट बाबाचा रेनकोट घातलाय. बाबाला मी काय सांगितलं, बाबा रेनकोट थोडा 2 सेकंद 3 सेकंदासाठी गरम होईल नको आणि काय नंतर गरज तो नाही. वापस थंड होईल. नाही ना, मग तो तुलाच ठेवतो गरम झाला की. तर तो नको बोलतो. आता काय करू मी. थोडं 2 मिनिटासाठी नको. गरम होणार आहे. वितळणार नाही. वितळणार तर नाही ना. अरे बाबा 2 मिनिटाची गोष्ट आहे रे. नाही थांबा त्याची पण आता गेलेलं का मागच्या गेलं. ओ मिया खलीफा. ओ माय गॉड. भंडारदऱ्यामध्ये दाट पूर येण्याची शक्यता. सुनामी उतरलाय पाण्यामध्ये. अरे हे रेनकोट आहे रे आयला यार. अरे ते वेगळं होतंय. फुकत आहे. आता काय होत आहे ना, ही रेनकोटची पॅन्ट घातली मी आणि मागणं हवा येते आणि मी बसलो की ती फुगा होते आणि ती पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने वाहते आणि मग माझी काहीतरी दमछाक होते इकडे वेगळीच. आणि हाच तो कसर वारस साला. जाऊ दे. थोडंसं रेनकोट निघालं तर सांभाळून घ्या. हां काठी घुसू शकते कुठे. सनसनानं साय साय. ए बघा जादू. हे का मित्रासाठी केले पॅन्टचा फुगा. अरे बाबा हे काय सुजला. अरे भाई अरे हे काय मागचं पुढे आलं काय. नको पाद्या थंड आहे. नको पाद्या रे. पाणी घे. कुठे काय टाकताय. अरे पॅन्टी खाली. अरे कमरेत नाही निघाली. अरे थांब मी पोहतोय. हा ते तुझ्या आईच्या गावात. हा बस बघा हत्ती बसला पाण्यामध्ये. माय गॉड सकाळला का बोंबो वाहून गेला. झालं नको कुठे पर्यंत घेऊ का खाली. याला काय धोत्रात. अरे पण हे काय अरे काय फुगतंय काय. काढूनच टाक. मी तर बोलतो अंडरपॅन्टर आहे मित्रासाठी. आधी पायाला लागलं ना माझ्या. अरे माझ्या अंडरपॅन्टवर त्याचे रेनकोट निघाला बाई. जा पुढे. हा हे लागतील. वार होतील वार. काय नाही लागत आहे. मित्रांनो
माझी इज्जत धोक्यात आहे. मेरा पैंट नहीं जाने दूंगा. अरे मी काय. पाण्यामध्ये खेळत असताना अचानक एक मुलगी वाहत येताना दिसली आणि देवाची किमया अशी की आमच्याकडून तिचं रक्षण झालं आणि आम्ही तिचा जीव वाचवू शकलो. तर तुम्हीसुद्धा पाण्याचा थर जास्त मोठा नाही आहे, त्याच्यामुळे डोळे बंद करून पाण्यात उतरू नका. पाण्यात येताना पाण्याच्या स्पीडचा किंवा त्याच्या गतीचा एक अंदाज घ्या आणि मगच पाण्यात उतरा. आणि जर तुमच्यासोबत लहानगी मुलं असतील तर त्यांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ए बाबा, ही रेनकोटची पॅन्ट कुठनं विकत घेतलेली? ती भावाची पॅन्ट रिटर्न घ्या का? ती भावाची चुकून पॅन्ट भाई, रेनकोटची पॅन्ट मी घातली, आता मी बिना पॅन्टचा आहे. हे आपल्या मित्रासाठी. अरे तू काय काय काढा. अरे पाहायला लागतंय ते. तर याच्या रेनकोटच्या पॅन्टमध्ये भरते पाणी. कसं आहे बाबा? काय माहिती भावा कुणाची पॅन्ट आहे ती, आणली उचलून भेटली तशी. पण आता तू एका पोरीचा जीव वाचवला वाहत जाताना, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. ऑस्कर देऊ का? तरी पाणी खूप माहोल मजा आहे भाई. एवढं नाही नेत आहे. आता कॅमेऱ्याला जल समाधी. हा चुका का? ए, तुम्हाला गरम पाणी हवं आहे का? टँकर भरला का तुझा? नाही सोडला अजून. हा तंगडीवर कर. गरम पाणी उचलून पाहिजे तुला गरम पाणी बाबा? मस्त आहे. नको फिल्टर्ड. नको. तुझा ॲक्वागार्ड तुझ्याकडेच ठेव. बघा, भावाला थंडी वाजते, बोललो गरम पाणी देऊ का, तो नको म्हणतो. आता काय बोलू? ॲक्वागार्ड तुझ्याकडे टाकू दे. हां, आधी थोडं लक्ष राहू द्या. तर मित्रांनो, हा होता भंडारदरा. मी म्हणजेच पॉवर ब्लॉगच्या नजरेने बघितलेला भंडारदरा आणि आमची धमाल मस्ती. हा तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवायचा एक प्रयत्न होता. तर हा व्हिडिओ कसा वाटलाय ते तुम्ही नक्की कळवा आणि पॉवर ब्लॉग चॅनेलला आपला सपोर्ट आणि आपली साथ अशीच कायम राहू द्या. धन्यवाद. मित्रांनो, आता पाण्यामध्ये थोड्या खेळल्यानंतर थोडीशी भूक लागली आणि बाहेर जेवायला खायला वगैरे आहे भरपूर, पण आम्ही सोबत मॅगी घेऊन आलेलो. सो आता मॅगी बनवतोय आणि बघूया, मॅगी झाली तर मग मॅगीचा पण आस्वाद घेऊया सगळे. सो निसर्गात बनवलेली मॅगी मजा येते. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि आत्ता या व्हिडिओमध्ये आतापुरतं मी इथेच थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आमचा कचरा आम्हीच घेऊन चाललो आहे. तर तुम्ही कधी गेलात अशा निसर्गाच्या ठिकाणी तर जो पण आपल्यामुळे झालेला कचरा आहे तो घेऊन जावा आणि कचऱ्या कुंडीमध्ये टाका. बाय बाय.